नमस्कार. मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आज मी 5:30 वाजता उठलेली. आज थोडंसं उशिरा उठलेली कारण की आज ह्यांना सुट्टी होती, त्याच्यामुळे मला अर्धा तास थोडंसं उशिरा उठावं आज आपण. तर उठल्यानंतर जे आपले रोजचे काम असतात ते गेले. नंतर मग बाहेर गेलेलं. तर हे बेडशीट जे आहे ते बाहेर वाळू घातले होतं, त्याला मी आतमध्ये आणून ठेवलेलं आहे. आणि बाहेरचं वातावरण इतकं मस्त होतं, तुम्ही बघू शकता. कोकिळा एकदम छान असा आवाज देत होती आणि वारं इतकं थंड छान सुटलं होतं. बस थोडंसं बसून झाल्यानंतर मग मी घेतलेलं आहे बाहेरचं झाडू मारायला. बाहेरचं झाडू मारलं आणि लगेचच पाणी पण मारून घेतलं आहे. तर आज स्पेशल पोहे आहेत. तर सगळ्यात पहिलं कढईमध्ये 2.5 माप मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली. मोहरी व्यवस्थित अशी तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं डाळवं, थोडंसं शेंगदाणे ॲड केलेले आहेत आणि नंतर मग ते दोन्ही पण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलेला आहे कांदा बारीक कट करून आणि थोडीशी हिरवी मिरची. ते दोन्हीही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. जास्त तांबूस रंग येईपर्यंत परतायचं नाही, हलकासा तांबूस रंग येऊ द्यायचा. नंतर मग त्याच्यामध्ये टाकलेली आहे हळद टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. नंतर टाकलेले आहेत पोहे मी हे सगळं साहित्य तयार करण्याच्या अगोदरच पोहे जे आहेत ते भिजत घातलेले, जेणेकरून पोहे जे आहेत ते व्यवस्थित असे मस्त एकदम लुसलुशीत होतात. तुम्ही पण एकदा ही ट्रिक वापरून बघा. आणि नंतर मग पोह्यांना व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आणि नंतर मग थोडंसं चवीनुसार मीठ पण मी घातलेलं आहे बरं का, तुम्ही बघू शकता. आता तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी साखर पण ॲड करू शकता, पण आमच्या इथं साहेबांना आवडत नाही, त्याच्यामुळे मी साखर घातली नाही. आणि साखर घातल्यामुळे काय होतं, एक छान त्याला टेस्ट येते. जास्त तर लातूरकडच्या भागामध्ये साखर यूज करतात. आणि मग वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घालून मी हलवून घेतलं परत एकदा आणि परत एकदा ताट झाकून आपल्याला 2 मिनटं ह्याच्यावरती झाकून ठेवायचं आहे. पोहे जे आहेत एकदम मस्त असे वाफलून तयार होतात. नंतर मग आम्ही सगळ्यांनी मस्त असा नाश्ता केलेला आहे. श्रीचं काहीतरी कुणकुण चालू होतं, तुम्ही मध्ये ऐकू शकता. तर इथं आमच्या हौदाचं काम करणं चालू आहे घरच्या घरीच. थोडंसं याच्यामध्ये सिमेंट आणि वाळू भरणं चालू आहे खालून. तिकडं बाहेर त्यांचं काम चालू आहे आणि त्यांच्या हाताखाली देते माझं पण हे स्वयंपाकाचं काम चालू आहे. तर आज स्पेशल भाजी आहे दमस्टिक, शेवग्याची शेंग आणि इकडे मी भात शिजायला ठेवलेला आहे. दाखवते. काळा हात लावून घेऊ नकोस बा. माय कसले काय झाले ते हातच बघ तुझ्या. माझ्या ह्याला लावले, डोक्याला लावले माझ्या. तू काय भूत बघायचं का? भूत आम्हाला भूत हे काही आमचं घरचं भूत. की हो ये तुझा मेकअप करते इथला आहे तुला. हा छान 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 छान. हा हा छान छान छान. हसरी हसरी दिदीला बोल.
हां बस झालं बस झालं बस झालं. हां दीदीला द्या म्हणजे दीदीला लावू टाकू. तुझं झालं सांगितलं. तर इथं पिहू जी आहे ती देवपूजा करत आहे आज. लाईट गेली त्याच्यामुळे व्यवस्थित असं दिसत नाही. आणि इकडं श्री जो आहे तो मला शेंगदाणे वाटण्यामध्ये मदत करत आहे. आंघोळ वगैरे झालेली आहे आणि घरातली सगळीच कामं आवरलेली आहेत. आत्ता इथं माझं बाळ झोपलं आहे, तुम्हाला मी दाखवते. तर आता मला ग्रंथाचं पठण करायचं आहे. सकाळी पिहुनीच देवपूजा केली होती त्याच्यामुळे मग वाचन आणि जी जपमाळ असते ती एक जपमाळ करून घ्यायची आहे. तर चला मग. श्री झोपला तोपर्यंत मग मी ग्रंथाचं पठण जे आहे ते केलेलं आहे. आणि ह्याच्यावरती भरपूर असा आनंद भेटतो बरं काही केल्यानंतर. स्पेशली मला तरी ज्यावेळेस मी करत नाही त्यावेळेस मला असं दिवसभर असं करमत नाही. म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये मन लागत नाही, कारण की बाबा आपलं काहीतरी राहिलं आहे आणि परत परत मी देवघराकडे जाऊन बघते बरं का, कारण की माझी देवपूजा करायची राहिली आहे. मला आठवण येत राहते आणि मला खरंच करमत नाही असं देवपूजा किंवा जे देवाचं काही नित्यकर्म असतील ते नाही केल्यानंतर मला अजिबात करमत नाही. आणि ते केल्यानंतर मला खरंच समाधान वाटतं आणि एक वेगळाच आनंद पण भेटतो बरं का. त्याच्यातून काय माहिती काय कुणाला होतं का नाही होतं माहीत नाही, पण मला स्पेशली असं होतं. स्पेशली मी नाश्ता करून देवपूजा करते. कधी कधी नाश्त्याच्या अगोदर पण करते, पण श्री छोटा असल्यामुळे तेवढं सगळं मॅनेज होत नाही. मी म्हणजे पहाटे मी 4:30-5 वाजता उठते, तरी पण माझं काम जे आहे ते व्यवस्थित असं परफेक्ट असं होत नाही, कारण की त्याचं अधूनमधून रडणं असतं, त्याला घेत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळे तेवढा जास्त असं व्यवस्थित असं होत नाही. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण केलेलं आहे. मँगोचं आंब्याचं सीझन म्हणल्यानंतर आमरस तर आलाच. तर मस्त असं आमरस, चपाती आणि शेवग्याची शेंगाची भाजी आणि भात होता. सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण केलं. मग जेवण झाल्यानंतर आरामामध्ये आम्ही सगळेजण मस्त असा पिक्चर बघत होतो आणि पिक्चर बघत बघत आमचा आराम चालू होता. आणि नंतर मग आत्ता आम्ही निघालो तर मेहबूबनगरला. चला तर मग चलो. एका ठिकाणीच पिहू थांब ग तू, मी ह्याला बघते थांबते. नंतर आम्ही नॅशनल मार्टमधून सगळं सामान घेतलं आणि नंतर मग चेन्नई मॉलमध्ये गेलेलो. तिथं साड्या घेतल्या आणि आजचा व्हिडिओ माझा असा होता. चला तर मग बाय बाय, भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्यं.